नमस्कार, मी साक्षी अनास आणि येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत। आता पाहूया एक स्पेशल रिपोर्ट। चांदवड पोलीस स्टेशन हद्दीतील मुंबई आग्रा हायवेवरील मंगरूळ फाटा येथे पहाटे 6 वाजेच्या सुमारास मालेगावच्या दिशेने जाणाऱ्या ट्रक क्रमांक MH11 M 5073 मध्ये 29 गोवंश प्रजातीच्या जनावरांना विनापरवाना कत्तलीच्या उद्देशाने दोरीच्या साहाय्याने निर्दयीपणे दाटीवाटीने बांधून वाहतूक करत असताना चांदवड पोलीस स्टेशनचे कर्मचारी प्रदीप सिंग सोलंकी, AG शिरसाट, SN जाधव तसेच प्राणी फाउंडेशनचे सदस्य यांनी सदर ट्रक पकडून गोवंश प्रजातीच्या जनावरांना कत्तल होण्यापासून वाचवले। सदर ट्रक चालक व त्यांच्या साथीदारांविरुद्ध चांदवड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे। यावेळी ट्रकसह एकूण 4,15,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। चांदवड पोलीस स्टेशनतर्फे पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्या आदेशान्वये अधिक तपास चालू आहे। तारीख 27/7/2024 रोजी पहाटे 6:30च्या सुमारास गाडी क्रमांक MH11 M 5073 नंबरची गाडी 28 गोवंश घेऊन गोतस्करी नाशिक हायवेने करत असताना प्राणी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष न्या विदीप पटेल यांच्या माध्यमातून कारवाई झालेली। चांदवड शहरामध्ये मंगरूळ फाटा येथे गाडी पकडण्यात गोरक्षकांना यश आलंय। तर चांदवडचे API कैलास वाघ यांनी चांगलं सहकार्य केलेलं आहे। गाडी चांदवड शहर पोलीस स्टेशन येथे कारवाई करून जमा करण्यात आली। येस मराठीसाठी धनंजय पाटील, चांदवड। अशाच प्रकारे ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज YouTube चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज।